नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गिरिजा हिने वासंतीला भेटायला बोलावलेलं असतं. कारण गिरिजाला तिच्याबरोबर महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं असतं. तेव्हा वासंती तिच्याजवळ येते आणि गिरिजाला म्हणत असते की गिरिजा मला माफ कर, मी आज चुकीचं वागले. तेव्हा गिरिजा म्हणते, आई हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही का माफी मागताय? तेव्हा इथे वासंती म्हणत असते, कारण तू आणलेली फाईल ही मीच बदलली होती. तेव्हा गिरिजा म्हणते, का आई? तुम्हाला का असं करावं लागलं? तेव्हा वासंती म्हणत असते, यांच्या सांगण्यावरून. त्यांनी माझ्या मुलाला मारण्याची धमकी दिली होती. हे सगळं मी माझ्या मुलासाठी, रुद्रसाठी केलं. कारण त्यांनी माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते, काय? हे काय बोलते आई तुम्ही? एवढ्याशा क्षुल्लकशा गोष्टीसाठी इथे नागेश्वर घोरपडेने रुद्रला मारण्याची धमकी दिली होती, असं आता गिरिजा म्हणते. तर इथे नागेश्वर घोरपडे त्या सावीला फोन करतो आणि तिला म्हणत असतो की आम्हाला वासंती आणि ती गिरिजा नक्की कुठे गेले हे तिच्या मोबाईल नंबरवरून तू लोकेशन ट्रेस करू शकतेस ना? ते लोकेशन तू ट्रेस कर आणि मला सांग बरं की नक्की ती वासंती कुठे गेली आणि तिच्याबरोबर ती गिरिजासुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो सावी म्हणत असते की आबासाहेब मला फक्त तुम्ही 5 मिनटं द्या, मी लगेचच तिचं लोकेशन चेक करते आणि तुम्हाला पाठवते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा म्हणत असते की आई अहो हे सगळं काय आहे? म्हणजे त्यांनी रुद्रला मारण्याची धमकी दिली आणि तुम्ही काहीच केलं नाहीत. तेव्हा इथे आता वासंती म्हणत असते, मग मी काय करायला हवं होतं असं तुला वाटते सांग बरं? आपल्या इथे आता माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तू आणलेली फाईल मी चेंज केली. नाहीतर काय झालं असतं? रुद्रच्या समोर त्या नागेश्वर घोरपडेचा खरा चेहरा आला असता आणि मग नागेश्वरने माझ्या मुलावरती इथे आता डूख ठेवला असता आणि कधी ना कधीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न केलाच असता. नागेश्वर घोरपडे माझ्या मुलाच्या चांगुलपणाचा नेहमीच फायदा घेत आलाय. म्हणजे रुद्र हा त्यांचा मुलगा नाही आहे, तर रुद्र हा त्यांच्यासाठी त्यांच्या इथे चांगल्या कामांमध्ये त्याला मदत करणारा माझा रुद्र आहे. आणि त्याच्या आड तो जी वाईट कामं करतो ना, ती लपवण्यामध्ये नकळतपणे का होईना पण रुद्रची मदत होत असते. कारण लोक रुद्रचा चांगुलपणा बघत असतात, पण त्याच्या चांगुलपणाच्या आड नागेश्वर घोरपडे किती वाईट कृत्य करतोय, किती वाईट कामं करतोय या गोष्टीचा अंदाज त्याला अजून आलेलाच नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वासंती म्हणत असते, त्याने माझ्या मुलाला मारण्याची धमकी दिली आणि म्हणून मला असं करावं लागलं, हे तिने आता कबूल केलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी सुद्धा रुद्राच्या चांगुलपणाचा गैरफायदाच घेते ना. म्हणजे ते माझ्यावरती रागवले होते, चिडले होते, म्हणून मी त्यांना काय म्हणाले की मी आबासाहेबांवरती डाऊट घेतला, त्यांच्यावरती नाव घेतलं, त्यासाठी खरंच सॉरी, कारण त्यांना बरं वाटावं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो वासंती म्हणते, आता कसं बोललीस तू? हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी, आपल्या घरासाठी करतेस. तसं मला सुद्धा एवढी वर्ष आपल्या घरासाठीच गप्प राहावं लागले. तेव्हा इथे वासंती आता घडलेला प्रकार सांगत असते. तेवढ्यातच सावी म्हणत असते की आबासाहेब मी तुम्हाला ते लोकेशन पाठवलेलं आहे, ज्या लोकेशनवरती इथे आता वासंती काकू आणि ती गिरिजा दोघेजण गेलेले आहेत. कारण नागेश्वर घोरपडेला वासंती आणि गिरिजाचं लाईव्ह लोकेशन हवं असतं. त्या दोघींना जाऊन रंगेहात पकडायचं असतं. तेव्हा आश्रमाजवळील जे लोकेशन असतं ना, ते दाखवलेलं असतं आणि सावी ते लोकेशन आता नागेश्वर घोरपडेला पाठवते. त्यामुळे प्रेक्षकांनो नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की गिरिजा मी तुला सोडत नसतो. तू माझ्या बायकोला घेऊन गेलीस ना तिचे कान भरायला, आता तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की आई म्हणजे नागेश्वर घोरपडे किती नीच माणूस आहे हे मला दिवसेंदिवस अजूनच कळत जाते. तेव्हा रुद्रला सुद्धा फसवता येते आणि मी सुद्धा रुद्रला फसवलं नाही. म्हणजे ते माझ्याबरोबर बोलत नव्हते आणि मी त्यांना सांगितलं की माझं चुकलं. वासंती म्हणते नाही, तू जे काही केलंस ते बरोबरच होतं. म्हणजे तेव्हा रुद्रचा राग घालवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. मग त्यासाठी 2 पावलं मागे यावं लागलं तरीसुद्धा चालेल, अशा पद्धतीने गिरिजाला समजवण्यात आलं होतं. त्यानंतर गिरिजा म्हणते की आई
मला अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. तेव्हा वासंती म्हणते, विचार ना, काय विचारायचं आहे तुला? तेव्हा गिरिजा म्हणते, आई हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा वासंती म्हणते, हा फोटो तुझ्याकडे कसा आला? गिरिजा म्हणते, तुमच्या कपाटामध्ये साड्या तुमच्या ठेवत होते, तेव्हा मला हा फोटो दिसला. तेव्हा इथे वासंतीच्या समोर ते संपूर्ण चित्र उभं राहतं, जेव्हा इथे देवकी आपल्या मुलीला छकुलीला वासंतीच्या हातामध्ये देते, कारण तिच्या पाठीमागे नागेश्वर घोरपडेच्या गुंडांनी चाकू मारलेला असतो. तो फोटो बघितल्या बघितल्या इथे आता वासंतीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती म्हणत असते की ही माझी मैत्रीण आहे देवकी, आणि तो तिचा नवरा अंगद, आणि ही त्यांची मुलगी आहे, ती म्हणजे छकुली. तेव्हा इथे ती माझी मैत्रीण आहे. तिच्या इथे घरामध्ये नागेश्वर घोरपडे कामाला होते. तुम्हाला माहिती आहे, नागेश्वर घोरपडे तिथे साधा एक कामगार होता, पण त्याला देवकी खूप आवडत होती. देवकीने त्याच्याबरोबर लग्न करावं अशी त्याची इच्छा होती, पण देवकीने अंगदबरोबर लग्न केलं. त्यांचा बिझनेस हा आधीपासूनच होता. सगळं काही चुकी होतं. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडेने काय केलं, तर त्याने अंगद आणि त्याचबरोबर देवकी यांच्या घराला आग लावली, आणि आग लावल्यानंतर त्याच्यामध्ये अंगद जळून खाक झाला. आणि देवकी ही आता तिच्या मुलीला माझ्या हातामध्ये सोडून कुठे गेली माहीत नाही, कारण तिच्यावरती सुद्धा धारदार चाकूने वार झाला होता. तेव्हा प्रेक्षकांना उर्वशी फोन करते डॉक्टरांना आणि म्हणत असते की डॉक्टर, प्लीज तुम्ही लवकरात लवकर उद्या इथे प्रभातचं रुटीन चेकअप करण्यासाठी या, कारण का मला त्याला लवकरात लवकर बरं करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांना उर्वशी आता जोरातच म्हणते की नाही, तुझा खेळ संपवला ना, तुझं हे आजारपणाचं जे काही नाटक आहे ना, नाही ते सगळ्यांच्या समोर आणलं तर नाव नाही बदलणार. तेव्हा प्रेक्षकांनो प्रभास काका म्हणत असतात की अरे देवा, आता जर हिने डॉक्टर बोलावलं तर त्यांना कळेल मी आजारपणाचं नाटक करतोय ते, आणि मग नागेश्वर घोरपडे मला काही सोडणार नाही आहे. त्याच्या आधीच मला इथे गिरिजाला सांगावं लागणार आहे की तीच खरी या प्रॉपर्टीची मालकीण आहे, तीच आहे खरी नशीबवान, असं आता काका म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र आता बाहेर काम करत असतो. तेवढ्यातच देवकी घर सोडून जायला निघालेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो की काय झालं मावशी, तुम्ही इथे का अशा आलात गाठोडे वगैरे घेऊन? तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की काय झालं मावशी, तुम्हाला इथे राहायला आवडत नाही का? तुम्हाला का आवडत नाही इथे? तुम्हाला कसली अडचण आहे ते सांगा ना. तेव्हा इथे तिला आठवतं की ह्याला कसं सांगू, हा तर नागेश्वरचा माणूस आहे ना. आणि इथे रुद्र तिला प्रेमाने विचारत असतो, मावशी तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे, तुम्ही का इथे राहत नाही ते सांगा. तर मला भीती वाटते, काल त्या माणसाला, त्या नराधमाला बघितलं ना, तर मला भीती वाटते. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, तुम्हाला भीती वाटते ठीक आहे, पण कुणाची तरी भीती वाटत असेल ना, कुणाची तुम्हाला भीती वाटते सांगा बरं. आणि हे बघा मावशी, तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. ही संस्था आहे ना, ही तुमची आहे, त्यामुळे तुम्ही इथेच राहायचं. तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्हाला जर कुणाची भीती वाटत असेल, तर ते स्पष्टपणे आमच्याशी बोला. तुम्हाला इथे सगळ्या सुखसोयी दिल्या जातील. ज्या गोष्टीची भीती आहे ना, ती भीतीसुद्धा तुमच्यापासून लांब ठेवली जाईल, हा शब्द आहे माझा. पण आधी तुम्ही सांगा बरं, मग आता फोटो तुमच्याकडे आहे, मग तुम्ही त्या बाईला शोधण्याचा प्रयत्न नाही केलात का? म्हणजे छकुलीची आई नक्की कुठे आहे हे तुम्ही नाही शोधलं? तेव्हा वासंती म्हणते, नाही ना, मी त्या बाईला नाही शोधलं, कारण तिच्या पाठीवरती सुद्धा खूप मोठा आघात झाला होता ना, वार झाला होता. त्याच्यात ती कुठेतरी मेली असेल असंच मला वाटत होतं. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही आई, अजिबात नाही, त्या जिवंत आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा पूजेसाठी जंगलामध्ये गेलो होतो, तेव्हा आहे ना, तिथे मी याच तर बाईंना बघितलं. मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं. तेव्हा वासंती म्हणते, काय? याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. देवकी जिवंत आहे असं मला वाटत होतं, पण तरीसुद्धा माझं चुकलं गं. जिवंत माणसाचं मी श्राद्ध घातलं, हे माझं चुकलंच. तुम्हाला नाही का भेटली होतीस? तुम्हाला जेव्हा भेटली होतीस ना घाटावरती, तिथे मी देवकीचं श्राद्ध घालायलाच आले होते. ती माझी चांगली मैत्रीण होती. पण नागेश्वर घोरपडेला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं. पण नागेश्वरने जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. पण देवकीला मात्र अंगदबरोबरच लग्न करायचं होतं, आणि तिने ते केलं. तेव्हापासून नागेश्वरचा त्यांच्या प्रॉपर्टीवरती आणि देवकीवरती डोळा होता, आणि त्यांना त्यांचा काटासुद्धा काढायचा होता. तुला माहिती आहे का गिरिजा, आपण ज्या घरामध्ये राहतो ना, ते घर त्या छकुलीच्या नावावरती आहे.
त्या मुलीचं घर आहे ते. आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रॉपर्टी, तो कारखाना, ते सुद्धा सगळं देवकीचं आहे. म्हणजे नागेश्वर घोरपडेचं स्वतःचं असं काहीच नाही आहे. जे घर आहे ते सुद्धा छकुलीचं, फार्म हाऊस आहे तो सुद्धा अंगजचा, आणि त्याचबरोबर ही जी काही आपण सुखसोयी उपभोगतोय ना, तो कारखाना वगैरे सगळं काही त्यांचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, तू म्हणतेस तसं देवकी जर जिवंत असेल तर तिच्या जीवाला धोका आहे. या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या नाहीत, कारण नागेश्वर घोरपडेने ज्या ज्या लोकांना हे सत्य समजले त्या त्या लोकांना त्याने संपवून टाकले, मारून टाकले, आणि तुझ्यावरती सुद्धा त्यांचा आता राग आहे. तुला काही होऊ नये यासाठीच मी हे सत्य तुझ्यापासून लपून ठेवलं होतं. तेव्हा गिरिजा म्हणते, आई, पण हे किती भयानक आहे सांगा बरं तुम्ही. प्रॉपर्टीसाठी संपूर्णच्या संपूर्ण घराला आग लावून दिली. हे चुकीचं आहे की नाही? जिवंत माणसं त्याच्यामध्ये जाळून टाकली. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, मावशी प्लीज तुम्ही सांगताय ना, तुम्हाला कुणाची भीती वाटते? कोण माणूस कोण आहे तो? तेव्हा तिथे श्री येतो आणि म्हणतो, काय रे दादा, काय झालं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई मी काय म्हणते, ज्याचं जे आहे त्याला ते मिळालंच पाहिजे ना. तेव्हा ती म्हणत असते, अगदी बरोबर बोललीस तू. तर इथे रुद्र म्हणत असतो, अरे श्री, या मावशींना ना कसली तरी भीती वाटते. तेव्हा त्यांची काळजी घ्या. नक्की कसली भीती वाटते ना, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या इथून जाण्याचा का प्रयत्न करतायत हे आपल्याला कळलं पाहिजे ना. तेव्हा श्री म्हणतो, दादा तुम्ही नका काळजी करू, मी सगळ्या गोष्टींचा शोध घेईन. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा बरं, खूप जास्त उशीर झालाय आणि मी सुद्धा निघतो. उद्या आपण या विषयावरती सविस्तर बोलूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंतीने सगळं काही गिरिजाला सांगितलेलं असतं की हा फोटो कोणाचा आहे, देवकी अंगजचा आहे, ही छकुली ही त्यांची मुलगी आहे, संपूर्ण घर तिच्या नावावरती आहे. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नागेश्वर घोरपडेचे गुंड तिच्या पाठीवरती होते. तू आता म्हणालीस ती जिवंत आहे, पण तरीसुद्धा तिच्या जीवाला धोका आहे. ती जर नागेश्वर घोरपडेच्या नजरेस पडली तर तो तिलासुद्धा मारून टाकेल. पण हे बघ गिरिजा, मी तुला हे सगळं काही सांगितलं आहे, हे आधीच त्यांच्यासमोर येऊ देऊ नकोस, नाहीतर दोघींसाठी सुद्धा अडचणी निर्माण होतील. तेव्हा गिरिजा म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, मी कुणाला काही सांगणार नाही आहे. पण नागेश्वर घोरपडेचा हा खोटा चेहरा आहे ना, तो मात्र आता सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर आणणार आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की तुम्हीच बघा ना आई, म्हणजे एवढं हसतं खेळतं घर त्या माणसाने उद्ध्वस्त केलं. त्या माणसाला आता शोधून काढलंच पाहिजे. तेव्हा इथे वासंती म्हणत असते की गिरिजा, अगं या घरामध्ये आल्यापासून ना मी एक दिवससुद्धा शांतपणे झोपलेली नाही आहे गं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई तुम्हाला खरंच सांगू का, जेव्हा लग्न करून मी या घरामध्ये गृहप्रवेश केला आहे ना, तेव्हापासून मलासुद्धा ना या घरामध्ये शांत अशी झोप लागलेली नाही आहे. सतत मनामध्ये विचार, सतत मन माझं चंचल असतं. तेव्हा वासंती म्हणते, हे बघ बाळा, किती आणि काही झालं तरीसुद्धा विचारपूर्वक पाऊल उचलायचं. नागेश्वर घोरपडे कोणी छोटा माणूस नाही. आतापर्यंत त्याने किती माणसांना मारले, किती काळे धंदे केलेत तुला माहिती आहे. आणि रुद्रच्या समोर हे सगळे धंदे येऊ नयेत म्हणून ते व्यवस्थित काळजी घेतात. त्यामुळे यापुढे त्याला एक्सपोज करण्याच्या आधी आपण सुद्धा पूर्ण इथे तयारी निश्चित असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते की ही ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना ती मिळालीच पाहिजे. ज्याचं जे आहे त्याला ते मिळावं, असंच मला वाटतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गिरिजा आलेली असते प्रभास काकांजवळ आणि ती म्हणत असते की मला अंगद आणि देवकीबद्दल कळलंय. त्यांची नक्की मुलगी कुठे आहे ना, ते मला शोधून काढायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रभास काका आपल्या मनामध्ये म्हणतात की गिरिजा, अगं तूच असतेस देवकी आणि अंगदची मुलगी, या घरची एकुलती एक वारसदार. तेव्हा इथे प्रभास काका तिला काही बोलायला येणार तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेला असतो नागेश्वर घोरपडे, आणि तो तिथे आल्यानंतर प्रभास काका गप्प होतात. तर इथे गिरिजा आणि रुद्रचा जो लग्नातला फोटो असतो तो साबीने फाडून टाकलेला असतो आणि ती म्हणते, काहीही झालं तरी तुम्ही दोघेजण एकत्र येऊ शकणार नाही. रुद्र फक्त माझा आणि तो माझाच राहील. आणि ती गिरिजावरती हात उगारत असते, कारण गिरिजा तिला उलट उत्तर देते म्हणून. तेव्हा रुद्र म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उगारायची हां? आणि तो साबीवरती चिडलेला असतो. तर इथे नागेश्वर घोरपडे आता वासंतीचा गळा दाबत असतो आणि तिला म्हणत असतो की का तू त्या मुलीबरोबर लागते? मी तुला सांगितलं होतं ना तिच्यापासून लांब राहायचं म्हणून, तरीसुद्धा का माझ्या इथे विरोधात जाते? तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. कशी झाली तुझी हिंमत आमच्या विरोधात जायची?
तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली. तेव्हा रुद्र येतो आणि म्हणतो, आबासाहेब तुमची हिंमत कशी झाली आमच्या आईसाहेबांवरती हात उगारायची, ते आधी आम्हाला सांगा. रुद्र तिथे आल्यानंतर नागेश्वर घोरपडे त्याला बघतो आणि तो खूपच जास्त घाबरलेला असतो.